नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, दिवाळी ही जवळ आलेली आहे आणि दिवाळीच्या अगोदर गुरुवारी 24 तारखेला गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे। या योगावर आपल्याला काही वस्तूंची खरेदी करायची आहे। यामुळे आपली आर्थिक भरभराटी होणार आहेच। त्याचप्रमाणे आपण ज्या पण काही वस्तू खरेदी करणार आहोत, या वस्तू आपल्याला दिवाळीसाठी, पूजेसाठी, त्याचप्रमाणे सेवेसाठी देखील उपयोगी पडणार आहे। दिवाळीच्या तोंडावर गुरुपुष्यामृत योग येत आहे आणि ह्या योगावर आपण अतिशय मौल्यवान अशा वस्तू खरेदी करू शकतो। पुष्य नक्षत्र ज्यावेळेस गुरुवारी येते त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो आणि या योगावर केलेली खरेदी, केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही। त्यामुळे जर का आपल्याकडनं याच्या आधीच्या महिन्यात आलेल्या गुरुपुष्यामृत योगावर जर का काही सेवा करणं झालं नसेल, तर आपण सर्वांनी या गुरुवारी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला राहिलेल्या सेवा आपण ह्या करायच्या आहेत। ह्या नक्षत्रावर आपण जे पण काही काम करत असतो त्याला यश हे 100% प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपण हा गुरुवारचा गुरुपुष्यामृत योग हा चुकवायचा नाहीये। पुष्य नक्षत्राची सुरुवात ही गुरुवारी 24 तारखेला सकाळी 11:45 सुरू होत आहे आणि ही शुक्रवारी दुपारी संपत आहे। त्यामुळे आपल्याला संपूर्ण दिवस हा सेवेसाठी, त्याचप्रमाणे वस्तू खरेदी करण्यासाठी मिळणार आहे। आता या नक्षत्रावर आपण सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे सोने खरेदी करू शकतो। पहा, आता सध्या सोन्याच्या भावात असलेली वाढ बघून आपल्या सर्वांना सोने खरेदी करणं शक्य नसलं तरी देखील आपण शक्य झाल्यास 1 ग्राम तरी सोनं या दिवशी घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता बघा, आपल्या सर्वांना सोनं घेणं किंवा सोनं खरेदी करणं शक्य नाही, तर आपण त्याऐवजी इतर मौल्यवान वस्तूंची देखील खरेदी करू शकतो। तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही चांदीच्या वस्तू खरेदी करू शकतात। मग यामध्ये तुम्ही चांदीच्या बाळ्या, चांदीचे पैंजण खरेदी करू शकतात किंवा तुमच्या देवघरासाठी लागणाऱ्या देवाच्या वस्तू म्हणजेच चांदीचं निरंजन, चांदीचा लक्ष्मीचा सिक्का अशा वस्तूंची देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात। कारण या दिवशी केलेली खरेदी ही कधीही मोडण्याची वेळ येत नाही किंवा ती कधीही संपुष्टात जात नाही। त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून या वस्तूंची खरेदी करू शकतात। आता प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती अशी नसते की ते सोने आणि चांदी खरेदी करू शकाल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय मौल्यवान वस्तू, बघा, माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या अतिशय मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची आहे। ती कोणत्या वस्तूंची ते पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर म्हणजे बघा, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारं म्हणजे श्रीयंत्र। ज्यांच्या घरात श्रीयंत्र आहे आणि ज्यांच्या घरात श्रीयंत्राची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचा भरभरून कृपा आशीर्वाद असतो। त्या घरात कधीच पैशाची, धनाची कमी पडत नाही। त्या घरात कधीच सुख समृद्धीची कमतरता पडत नाही। तर तुम्ही या मुहूर्तावर श्रीयंत्राची खरेदी करू शकतात। त्याचप्रमाणे तुम्ही माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या कमळगट्ट्याच्या माळेची तुम्ही खरेदी करू शकतात। त्यानंतर तुम्ही तुमच्या घरासाठी बघा, हत्तीची जोडी, तुम्हाला गजलक्ष्मी याची जोडी तुम्ही खरेदी करू शकतात। तुमच्या घरात शंख नसेल तर तुम्ही शंखाची खरेदी करू शकतात। तुमच्या घरात पिवळ्या कवड्या नसतील तर तुम्ही पिवळ्या कवड्या खरेदी करू शकतात। आता आपण ज्याही काही वस्तू पाहत आहोत, ज्या वस्तू आपण पाहिल्या आहेत, या सर्व वस्तू माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत। जर का तुमच्या घरामध्ये तुम्ही या वस्तू ठेवल्या, यांची पूजा केली, सेवा केली, तर माता लक्ष्मी आपल्या घरातनं कधीच काढता पाय घेणार नाही आणि यामुळे आपल्या घरात असलेली अलक्ष्मी, दरिद्रता ही कायमची घराच्या बाहेर निघून जाणार आहे। त्यामुळे तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर ह्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकतात। त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला जर का अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही ती खरेदी करू शकतात। माता लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी करू शकतात। त्याचप्रमाणे बघा, शंखाची खरेदी करू शकतात। तुमच्या घरात जर का एखाद्या देवीची मूर्ती भंग झाली असेल, खंडित झाली असेल, तर त्याऐवजी तुम्ही दुसऱ्या मूर्तीची या दिवशी आवर्जून खरेदी करू शकतात। त्याचप्रमाणे आपल्याला काही दिवाळीमध्ये सेवा करायच्या असतील तर त्या सेवेसाठी लागणारे ग्रंथ, पुस्तकं तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करू शकतात। तुमच्या देवघरात असणाऱ्या देवांसाठी लागणारे नवीन वस्त्र,
नवीन वस्तूंची तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात। आता बघा, याहीपेक्षा अतिशय मौल्यवान वस्तू म्हणजे या दिवशी तुम्ही धने खरेदी करू शकतात। तुम्ही हळद खरेदी करायची आहे आणि ही हळद तुमच्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे। संपूर्ण दिवस तुम्हाला हळद तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्ही हळद तुमच्या वापरात घेऊ शकतात। तर तुम्हाला या सर्व गोष्टी खरेदी करणं शक्य नसेल तरी देखील तुम्ही 5 रुपयाची का होईना तुम्हाला या दिवशी हळद अवश्य खरेदी करून आणायची आहे आणि त्याची पूजा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायची आहे। अतिशय मौल्यवान अशी ही गोष्ट आहे। जरी तुम्ही महागड्या वस्तू घेतल्या नाही तरी देखील तुम्ही 5 रुपयाची हळद ही नक्कीच विकत आणू शकतात आणि अशा योगावर जर का तुम्ही हळद विकत आणून त्याची तुमच्या घरात पूजा केली तर यामुळे नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात अखंड वास करेल। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।